एक गोष्ट जी तुला थोडीशी म्हणजे मनावर घेतली पाहिजे श्रेया, तू गाणं का शिकतेस? म्हणजे विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट तुझे गुरु बदल, विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट. म्हणजे कधी कधी आपल्याला असं वाटतं की आपण जे करतो ते खूप चांगलं आहे, पण एक त्रयस्थ म्हणून आर्टिस्टने स्वतःकडे बघणं खूप गरजेचं असतं. सो आज तुला त्रयस्थपणे मी तुझ्या गायनाकडे बघायची संधी देते. कॅन वी हॅव द AV प्लीज? डोंट डू दिस. किती मजा आम्हाला येते जेव्हा शाश्वती कोलकडे येते. किती मजा आम्हाला येते जेव्हा शाश्वती कोलकडे येते. ही मराठी मुलगी आता हिंदीत पण गेली, ती इंडियन आयडलची आता जज पण झाली. उजवीकडे शाल्मली, डावीकडे शाल्मली, वरती खाली सगळीकडे शाल्मली कोलकडे. उजवीकडे शाल्मली, डावीकडे शाल्मली, वरती खाली सगळीकडे शाल्मली कोलकडे. Twinkle twinkle little star, up above the world so high. Twinkle twinkle little star, up above the world so high. Jack fell down and broke his crown. Jill came traveling after. Jack fell down and broke his crown. Jack इथं दिसना, Jack तिथं दिसना, Jack इथं दिसना, तिथं दिसना. Where is he? Where is he? बस बस. श्रेया, तू जरी बरी गात नसलीस, नाही एक गाणं, नको नको थँक्यू. अर्धी ओळ. नाही नको प्लीज. Please. थँक्यू नको. नाही नको प्लीज नको. नको नको मला कमान कमान, असं नाही लाजायचं श्रेया. एवढं आता सगळं झाल्यानंतर परत गाणं. याची मला- देही याची डोळा आम्हाला पाहायचंय प्लीज. प्लीज. शोधीसी मानव. आणि त्यानंतर भारत पण म्हणेल. भारत दादा पंडित किंवा दोघांना म्हणायला लावूया का? हो हो प्लीज दोघांना म्हणायला लावूया का? ये ये. पंडित ॲक्च्युली फ्रँकली मी सध्या श्रेयाचं चालू आहे. भारतदादांनी नुकतंच एका फिल्मसाठी एक गाणं रेकॉर्ड केलंय तुझ्यासाठी आणि खास- याची एका मोठ्या वृत्तपत्रामध्ये बातमी सुद्धा आली होती. त्यांनी ते सगळं कानाला लावून माईकच्या समोर वगैरे असा त्याचा फोटो आहे. आणि ही गोष्ट कोणाला माहीत नाही, पण एक खूप प्रख्यात म्युझिक डिरेक्टर आहेत, त्यांच्याकडनं मला एका नवीन फिल्मसाठी लावणी म्हणण्याची ऑफर आलेली आहे, जी मी नाकारली आहे कारण मला हे माहिती आहे. त्यामुळे हे नको. बरं, आज म्हणजे आरोप प्रत्यारोप करण्याची संधी पण बहुतेक तुम्हाला मिळणार आहे कदाचित. पण त्याच्या आधी आम्हाला एक गाणं ऐकायचं आहे श्रेया, प्लीज. न लाजता आणि अजून फुटेज न खाता प्लीज. मला गाणं कुठलं तरी सांगा, नवीन आत्ताचं कुठलं. ते बसलाय ना तिकडे, टकल्या सांग. बरं, मिस्टरांसाठी गा ना. पटकन कुठलं तरी गाणं सांग ना तू तुषार. मिस्टरांसाठी म्हणतो ना, हे या चिमण्यांनी. रिक्षावाला घे. श्रेया प्लीज. हो हो पटकन पटकन. हा हा पप्पी दे पारोला. पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पारूला पारूला. पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पारूला पारूला. या प्रेम वेडीला, या प्रेम वेडीला, या प्रेम वेडीला, या प्रेम वेडीला. पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पारूला पारूला. पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पारूला पारूला. या प्रेम वेडीला, या प्रेम वेडीला. व्हेरी सॉरी थँक्यू. श्रेया, तू जरी बरी. एका एवढी केवढा फरक पडू शकतो माणसाच्या आयुष्यात. अरे, हे इथे बसून सुद्धा समोरच्या माणसाला बोलू देत नाही रे तुम्ही. जरा थांबा, जरा थांबा.
थांबा. बर श्रेया, तू जरी बरं गात नसलीस तरी तू या शोची स्टार आहेस आणि खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन्स. आज 200 एपिसोड कंप्लीट होतात. मी तुला बसायची विनंती करते. थँक्यू फॉर कीपिंग इट सिम्पल. पुन्हा एकदा चला हवं येऊ द्याच्या सगळ्या कलाकारांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आपण भेटतच राहू. तोपर्यंत तुम्ही हसत राहा आणि हसवत राहा. प्रेक्षकात बरेच जण वाट बघतात, कारण या ठिकाणी बऱ्याच जणांना काही ना काहीतरी बोलायचं आहे. आणि मग आता माईक कोणाकडे जातो जरा बघूया. मी जरा संवाद साधतो. सर्वात आधी खरेपणाचे दाखले देणारे संजय मोने, आपण जरा ते मगाशी प्रसाद ओक जे म्हणाले की खरं जर कोण बोलत असेल तर त्यामध्ये तुमचं नाव हे अग्रस्थानी आहे, तर त्याबद्दल आपलं म्हणणं काय? हो, मला जेव्हापासून बोलता येत नव्हतं तेव्हापासून मी खरं बोलत होतो. त्यामुळे या कार्यक्रमाबद्दल मी खरंच बोलेन. हां, मी 2-3 वेळा या कार्यक्रमामध्ये येऊन गेलो. पहिल्यांदा आलो, त्याच्यानंतर दुसऱ्यांदाही माझ्याशी खूप चांगले वागले, तिसऱ्यांदा अजून चांगले वागले. त्यावरून माझी स्वतःची खात्री पडली की मी कदाचित बरा माणूस आहे. इतरांना तसं वाटत नव्हतं, परंतु मी पुराव्यांनी शाबित करण्यासाठी हा कार्यक्रमाची हे दाखवतो लोकांना की मी चांगला माणूस आहे. आणि मला खूप बरं वाटतं यांच्याकडे बघून. खूप बरं वाटतं की म्हणजे मला ना शब्दात सांगितलं ते फार कृत्रिम वाटेल, पण लहानपणी मला जसं व्हायचं होतं तरुणपणी, आता पुन्हा होणं शक्य नाही, तसे ते आहेत. प्रत्येक क्षण त्यांच्यातला असा असतो. म्हणजे ज्या क्षणी आपण ते झाड लावतो त्या क्षणी लागता क्षणी जे होतं ना ते त्यांच्या अख्ख्या 1 तासाच्या कार्यक्रमात असतं. आणि मला सगळ्यात कौतुक वाटतं ते डॉक्टरचं. काय ना, पुढे राहून सगळेच असतात, पण मागे सगळ्यात राहून जो नेता असतो ना तो सगळ्यात महत्त्वाचा असतो. आणि तो सगळ्यात मागे असतो तरी तो नेता. आणि बाकी भावभाव म्हणजे काय, आम्हाला जे येतं त्याच्यात सगळ्यात वरती जास्त येतं त्याच्यात आहेत ते सगळे. आणि तो मित्र आहे माझा भरत, तोही मला मानतो मित्र, मीही त्याला मानतो. कुशलही आहे. मी गुरुच मानतो सर. नाही, माझ्या शिष्यांची अवस्था फार बरी नाही आहे. आणि सागरचं काय, तो माझी बायको ज्या शाळेत होती त्या शाळेत तो होता, त्यामुळे मला आदर वाटो न वाटो 50% तरी तो. पण फार गोड आहे ती मुलं. आम्हाला असं तरुणपणी व्हायला मिळालं असतं तर बरं झालं असतं असं वाटतं. आता गेली ती संधी. इथून पुढे बरा वागून बरा म्हातारा म्हणून जगण्याचा प्रयत्न करीन. तुम्ही आशीर्वाद द्या मला. धन्यवाद. भाऊ, मला एक प्रश्न विचारायचा आहे पटकन. तू कॉमेडीकडे कसं बघतोस? म्हणजे उघड्या डोळ्याने की बंद डोळ्याने? बंद डोळ्याने. का, म्हणजे कसं काय ते? बंद डोळ्यांनीच आपल्यासमोर चित्र उभं राहतं ना सर. हां, उघड्या डोळ्यांनी कसं नाही राहू शकत. काहीतरी अरे बंद डोळ्यांनी तेवढी झोप घेता येते.